करण्यात आले। किरीट सोमय्या विरोधातून आता सत्तेत पोहोचलेले आहेत, तरी सुद्धा ते थेट कारवाई करण्याऐवजी प्रेस कॉन्फरन्स का घेत आहेत, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होऊ शकतो। राजकीय नेते जेव्हा एखादं आंदोलन करतात तेव्हा त्यांना कॅमेरे आपल्याकडे जास्तीत जास्त यावेत अशी अपेक्षा असते। लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी राजकीय नेते काय करतील याचा नेम नाही। हे जे चित्र आहे ते उपराजधानी नागपुरातलं आहे। एका आंदोलकांनी, काँग्रेसच्या आंदोलकांनी गाडी पेटवून दिली आणि हे आंदोलन कसं उग्र आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न जरी असला तरी काँग्रेस कार्यकर्त्याची ही स्टंटबाजी असल्याचं समोर आलं। कारण दृश्यांमध्ये जी कार जळतीये ती कार केवळ देखाव्यासाठी जाळण्यात आली, तिला इंजिनच नव्हतं। भंगारातली एक गाडी आणून तिच्यावरती पेट्रोल टाकून ती जाळून टाकण्यात आली। का तर कॅमेरे येतील आणि ते दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करतील आणि आपल्याला प्रसिद्धी देतील, हा त्याच्या मागचा काँग्रेस नेत्यांचा होरा असू शकतो। पण झालं असं की काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची ईडीच्या मार्फत चौकशी केली जाते। त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी, काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांनी ही स्टंटबाजी केली, पण त्यांच्या स्टंटबाजीची पोलखोल झाली। कारण ही भंगारातली गाडी होती आणि तिला इंजिन सुद्धा नव्हतं। ही बाब समोर आल्यानंतर ज्या सत्याग्रहासाठी त्यांनी मैदानात उतरले, आंदोलन केलं, हा कसला सत्याग्रह असा सवाल सुद्धा या आंदोलनाच्या नंतर विचारला जातोय। आणि खरंच असल्या गोष्टींनी हायकमांड खुश होईल का, हाही सवाल उपस्थित होतोय।